हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वाटाला. आजच्या गोष्टीचं नाव आहे हुशार शामू. एका खेडेगावात गणेश काकाचं दुकान होतं. दर आठवड्याला ते दुकानासाठी शहरातून माल आणत असत. शहर 4 ते 5 मैल दूर होतं. वाटेत एक जंगलही होतं. गणेश काकाकडे वाहतुकीसाठी एक घोडा होता. दिवाळी जवळ आली होती. त्यासाठी बरंच सामान आणायचं होतं. यावेळी गणेश काकाचा मुलगा शामूनेही त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट धरला. शामूला फटाके आणायचे होते. काकांनी खूप समजावलं, पण शामू ऐकेच ना. शेवटी दोघे शहरात निघाले. बरीच खरेदी केली. दोघंही घोड्यावर सामान लादून परत यायला निघाले. अंधार पडायला सुरुवात झाली होती. जंगलाचा रस्ता सुरू होता. दोघं चालत निघाले. फटाक्याची पिशवी शामूने स्वतःजवळ ठेवली होती. अंधार पडल्यामुळे गणेश काकांनी कंदीलही पेटवला. थोडा वेळ चालल्यानंतर घोडा एकाकी बिथरला, खिंकाळू लागला. पाठोपाठ एका वाघाची डरकाळीही ऐकू आली. गाव तर अजून 2 मैलावर होतं. त्यांच्याकडे बचावासाठी काठीशिवाय काहीच नव्हतं. वाघोबा काठीला थोडेच घाबरणार. घोडा घाबरून दूर पळण्याच्या तयारीत होता. जंगलातल्या रोजच्याच रस्त्यापलीकडे गणेश काका आणि शामूला काहीच माहिती नव्हती. शिवाय घट्ट अंधार. अचानक शामूला एका पुस्तकातलं वाक्य आठवलं की जंगली प्राण्यांना आगीची भीती वाटते. शामूने पिशवीतून फटाके बाहेर काढले. आगपेटीने ते पेटवून त्याने वाघाच्या दिशेला फटाके फेकले. फटाक्याचा आवाज आणि जाळ दोघांनीही आपलं काम चोख केलं. जाळामुळे वाळलेल्या गवताने पेट घेतला. त्या आवाजाने आणि जाळाने वाघोबा घाबरले. ते जीव वाचवण्यासाठी जंगलात धूम पळून गेले. वाघ पळाल्यावर गणेश काका, शामू आणि घोडा तिघांनीही गावाकडे धूम ठोकली. शामूच्या युक्तीमुळे वाघोबाच्या तावडीतून ते वाचले होते. म्हणूनच मुलांनो, लक्षात ठेवा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.